जिल्हाभरात महावितरणकडून गेल्या 4-5 दिवसात SMS आणि व्हॉट्सअपद्वारे स्मार्ट मीटर बसविण्यात 48 तासांची पूर्वसूचना दिली जात आहे। मात्र ही नोटीस व सक्ती पूर्णतः बेकायदेशीर आणि नियमबाह्य असून ग्राहकांवर जबरदस्ती केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उद्धव सेनेने महावितरणचे अधीक्षक अभियंता जितेंद्र महाजन यांना दिला आहे। शिवसेनेने दिलेल्या निवेदनात कार्यरत मीटर बदलणे बंधनकारक नसल्याचे, मीटर बदलासाठी 15 दिवसांची नोटीस आवश्यक असल्याचे, तसेच स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले, तांत्रिक बिघाड, डेटा सुरक्षेचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील नेटवर्कच्या अडचणींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। ग्राहकांना स्मार्ट मीटर नको असल्यास पर्याय काय, तक्रार निवारण यंत्रणा कितपत प्रभावी आहे याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। धुळे शहरात वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होणे, उघड्या डीपी, लोंबकळणाऱ्या तारा आणि कमी विद्युतभार यामुळे नागरिक त्रस्त असून आधी या मूलभूत समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली। या मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंता जितेंद्र महाजन यांना देण्यात आले आहे। यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे, प्रशांत भामरे, डॉक्टर अनिल पाटील, महिला आघाडीच्या प्रभादेवी परदेशी, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुनीता शिरसाट, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, पंकज भारसकर, सूरज भावसार, सागर निकम, सागर साळवे, छोटू गवळी, दीपक जाधव, गुलाब धोबी, तेजस सपकाळ आदींनी दिले। गेल्या आठवडाभरापासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या संदर्भामध्ये ग्राहकांना आणि जनतेला त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे SMS होते। त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली आणि धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये जी स्मार्ट मीटर बसवण्याची जी योजना या ठिकाणी अभियान सुरू आहे, त्या अभियानाला त्यांनी ब्रेक द्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील विधान भवनामध्ये त्या ठिकाणी मान्य केलं होतं की सर्वसामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवण्यात येणार नाही। तरी देखील जाणून बुजून महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत आग्रह धरला जातोय। मुळातच एकीकडे ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा न देता या ठिकाणी अतिशय मोगलाई पद्धतीने महावितरणचं काम या ठिकाणी सुरू आहे, त्याचा निषेध आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि धुळे शहरामध्ये कोणत्याही भागामध्ये नागरिकांना आम्ही विनंती करतो की कोणत्याही भागामध्ये अशा पद्धतीने जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विद्युत वितरणचे कर्मचारी येत असतील तर त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। उच्च न्यायालयाने 2023 साली या संदर्भामध्ये निर्देश दिलेले असताना उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे देखील त्या ठिकाणी पालन होत नाहीये। महावितरणचं कामकाज हे कोणत्या तरी एखाद्या मोठ्या धनाढ्य शेठला त्या ठिकाणी सहाय्य करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। एकीकडे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना विजेच्या भारामध्ये प्रचंड वाढ केलेली असताना सुविधा कुठल्याही प्रकारे दिल्या जात नाही। धुळे शहरामध्ये वारंवार वीज कट त्या ठिकाणी होते। या समस्या न सोडवता या ठिकाणी अधीक्षक अभियंता देखील स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामामध्ये गुंग आहेत। पुढच्या 2 महिन्याकरता ही मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। अवधार ग्राहकांना सुविधा द्या, मग त्याच्यानंतर स्मार्ट मीटर काय आहे ते त्या ठिकाणी बसवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे।